नमस्कार, मी इंद्राणी केळकर. आज माझ्याबरोबर तुम्ही एक स्पेशल मेडिटेशन शिकणार आहात. स्वतःला केंद्रस्थानी ठेवून आणि संरेखित करून आपण आज काही मिनिटांचं हे ध्यान करणार आहोत. तुमच्या क्षमतेनुसार माझ्या इन्स्ट्रक्शन्सचं अनुसरण करा आणि तुम्हाला जे मिळेल ते आसन ग्रहण करून, खुर्ची असो, बेड असो, महत्त्वाचं म्हणजे तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवले पाहिजेत. थंडी असेल तर पायाखाली आसन ठेवू शकता. तुम्ही बसलेल्या खुर्चीचा स्पर्श तुमच्या शरीराला जाणवतो आहे. तुम्ही कुठे आहात, तुमचे शरीर कुठे आहे याची जाणीव करून घ्या. आता तुमचे हात एकमेकांवर घासून पृथ्वीच्या सेंटरमधून ऊर्जा तुमच्या पायातून शरीराकडे येत आहे. तुमचे शरीर, तुमचे पाय, तुमच्या पोटऱ्या, तुमच्या मांड्या, पाठीच्या मणक्यांमधून मानेपर्यंत आता एनर्जी पोचली आहे. तुमच्या कवटीच्या पोकळीत ही ऊर्जा पूर्णपणे भरून घ्या. पूर्णपणे शरीरामध्ये आलेली ही ऊर्जा आता तुमच्या खांद्यांमधून, दंडांमधून हातामध्ये प्रवेश करीत आहे. आता ती तुमच्या तळ हातात आलेली आहे. हात एकमेकांवर घासतच राहा. आता तुमचे हात खूप उबदार असले पाहिजेत. तुमच्या या गरम झालेल्या हातांनी आपण आता तुमचा ऑरा स्वच्छ करणार आहोत. फक्त 1 मिनिट घेऊन तुमच्या शरीराभोवती जे ऊर्जा क्षेत्र आहे ते आपण स्वच्छ करणार आहोत. तुमच्या आजूबाजूचे कोणतेही कंपन आपण भौतिकरित्या काढून टाकणार आहोत. झटकून टाका. या पद्धतीने शरीराच्या 2 ते 3 इंच दूर आपल्या डोक्यापासून, खांद्यापासून, दोन्ही बाजूला, पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे, सगळीकडून शरीराच्या भोवतीच्या या ऊर्जेला क्लीन करा आणि फेकून द्या. पृथ्वी ही खूप उल्लेखनीय गोष्ट आहे. ती कोणतीही ऊर्जा बदलू शकते, म्हणून काळजी करू नका. फक्त आपल्या शरीराभोवतीची ऊर्जा फेकून देऊन ती पृथ्वीकडे पाठवा. आता पूर्ण शरीराभोवती तुम्ही क्लिनिंग केलेलं आहे. हात पुन्हा एकदा एकमेकांवर रब करा, त्याच्यावर फुंकर मारा आणि थांबा. आता दोन्ही हाताचे तळवे वरच्या बाजूला ठेवून हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. तुमच्या डोक्याच्या वरच्या बाजूला सुमारे 18 इंचावर प्रकाशाचा अमर्याद, शक्तिशाली आणि प्रेमळ स्रोताची जाणीव होऊन घ्या. या प्रकाशाचा अमर्याद स्रोत नेहमीच तुमच्या भोवती असतो. याची तुम्हाला जशी जाणीव होते तसतसा तो प्रकाशाचा स्रोत अधिक सक्रिय होत आहे. तुमच्या समोर दोन्ही बाजूनी प्रकाशाचा स्रोत येत आहे. तुमच्या वर, तुमच्या बाजूला, डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, पूर्णपणे या प्रकाशाच्या झोतामध्ये आता तुम्ही आहात. तुमच्या क्षमतेला अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट तुमच्या स्वतःचा चांगुलपणा अनुभवण्यासाठी तुमच्यापासून हे प्रकाशाचे किरण ओढून घेतील. जसजसा प्रकाश तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सरकत आहे तसतसा तुमच्या पायाखाली तो जमा होत जाईल. आता तो फुगून एक मंच तयार झाला आहे. तुमचे पाय या प्रकाशाच्या मंचावर स्थिरावलेले आहेत. ते तुमच्या पायाचं बंधन नाही आहे, पण हा प्रकाशाचा स्रोत तुमच्या पायांना आधार देत आहे. मग हा प्रकाश आता पूर्णपणे तुमच्यात भरू लागला आहे. तुमचे ऊर्जा क्षेत्र म्हणजे
तुमच्या आजूबाजूला, समोर, मागे आणि चहूबाजूनी 18 इंचाचा अंडाकृती आकाराचा हा प्रकाश स्रोत पूर्णपणे तुमच्या घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, खांद्यांपर्यंत, डोक्यावरती पूर्णपणे भरलेला आहे. आता थोडा वेळ घेऊन या प्रकाशाला त्याचं कार्य करू द्या. प्रथम त्याच्या नैसर्गिक चुंबकीय गुणधर्मामुळे प्रकाश तुमच्या आतील कोणत्याही गोष्टीला सारून जाऊ शकतो. ती गोष्ट फिजिकल असो, शारीरिक असो, जशी शरीरातली वेदना, एखाद्याच्या पाठीला दुखत आहे, तुमच्या पोटामध्ये काही अस्वस्थता असेल, असा कुठलाही प्रकारचा त्रास हा प्रकाशाचा किरण दूर करेल, शोषून घेईल. कोणतीही भावनिक अशांतता, इमोशनल डिस्टर्बन्स, तुम्हाला माहीत असेल अशी चिंता, स्ट्रेस किंवा तुमच्या मनातला गोंधळ हा प्रकाश काढून टाकत आहे. तुमच्या विचारात, तुमच्या मनात असं काहीही असेल की जे तुम्हाला घाबरवत आहे, तुम्हाला अस्वस्थ करत आहे, ते सर्व हा प्रकाश काढून घेत आहे. आता स्वतःला 1 मिनिट द्या आणि प्रकाशाला तुमच्याकडून जे काही तुम्हाला नको असलेलं आहे, जे तुमची आंतरिक शांतीचा अनुभव होण्यासाठी हस्तक्षेप करत आहे, असं सगळं हा प्रकाश तुमच्या आतून काढून घेत आहे. या प्रकाशाला काहीही सांगण्याची गरज नाही. या प्रकाशाला अमर्याद बुद्धिमत्ता आहे. त्याला अचूकपणे माहीत आहे की तुम्हाला या क्षणी काय हवं आहे. त्याला त्याचं कार्य करू द्या. जेव्हा हा प्रकाश त्याच्या चुंबकीय स्वभावाद्वारे आपल्या आतून नको त्या गोष्टी खेचून काढत आहे, त्याच वेळी त्याचं रेडिएटिंग नेचर, त्याच्या तेजस्वी स्वभावाने ते आपल्यामध्ये प्रकाशाच्या रूपात पसरत आहे. प्रत्येक कोनातून हा प्रकाश तुमच्या आत पसरत आहे. समोरून, वरून, खालून, प्रत्येक कोनातून प्रकाश तुमच्या आत पसरत आहे. जसजसा तो तुमची त्वचा, हृदय आणि वेगवेगळ्या भागांमधून आत पसरत आहे, त्या प्रकाशाला काय करायचं आहे हे माहीत आहे. त्याच्या रेडिएटिंग नेचरनी तुमच्या स्किनच्या बाउंड्रीमधून हा प्रकाश आता आत गेलेला आहे आणि तो बाहेर रेडिएट होत आहे. या क्षणी तुम्हाला ज्याची गरज आहे, तुम्हाला जे पाहिजे आहे, ते हा प्रकाश तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला जर धैर्य हवं असेल तर हा प्रकाश ते धैर्य होईल. तुम्हाला जर सांत्वनाची गरज असेल तर हा प्रकाश ते सांत्वन होईल. प्रकाशाला त्याचं निरीक्षण करण्यासाठी स्वतःला त्यातून दूर करा. स्वतःला मोकळं करा, कारण तुम्हाला जे हवं आहे ते हा प्रकाश बनणार आहे. त्या क्षणाची, आत्ता या क्षणी ज्याची तुम्हाला गरज आहे ते हा प्रकाश पूर्ण करू शकतो. तुम्हाला कॉन्फिडन्सची गरज असेल तर हा प्रकाश तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. करेज पाहिजे असेल तर तो करेज देईल. तुम्हाला धैर्य पाहिजे असेल तर तो धैर्य देईल. 1 मिनिटाचा वेळ देऊन या प्रकाशाला त्याच्या मॅग्नेटिक नेचरनी आपल्याला नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्याची आणि त्याच्या रेडिएटिंग नेचरनी आपल्या शरीरात ज्याची गरज आहे ते सामावण्याची जी शक्ती त्याच्याकडे आहे त्याचा वापर त्याला करू द्या. आत्तापर्यंत तुम्ही या वाजवी संतुलनाच्या स्थितीत असाल. यातून पुढे जाण्यासाठी, आजच्या दिवसात तुमचं पाऊल व्यवस्थितपणे पुढे टाकण्यासाठी हा प्रकाश आपल्याला मदत करणार आहे.
या प्रकाशाबरोबर राहा. पूर्णपणे या पिलर ऑफ लाईट मनी तुमचं ध्यान संपूर्ण सहजपणे केलेलं आहे. माझ्याबरोबर या ध्यानात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.